सध्या नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे हे अधिवेशन चर्चेत राहत आहे। या अधिवेशनात सरकारने घेतलेल्या एका निर्णयावर राज्यभरात चर्चा सुरू आहे। अधिवेशनात सरकारने राज्यभरात भीक मागण्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात एक विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले। मात्र या विधेयकावर राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे। इतकंच नाही तर थेट महायुतीमधील काही आमदारांनी देखील सरकारच्या या निर्णयावर आणि विधेयकाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। राज्यभरात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे हे विधेयक असून या विधेयकाचा उद्देश हे विधेयक लागू करण्याचे निकष याबाबत अद्याप स्पष्टता नाही। विधानसभेत हे विधेयक मंजूर झालं, त्यानंतर विधान परिषदेत देखील गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं। त्यामुळे अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या विधेयकावर साधक बाधक चर्चा व्हायला हवी होती अशी मागणी करत आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता 13 डिसेंबर रोजी विधानसभा सभापतींच्या दालनामध्ये या विधेयकाच्या संदर्भात एक बैठक होणार आहे। हे विधेयक चांगलं असलं तरी अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। विधेयकातील भीक मागण्यास प्रतिबंध हा शब्दप्रयोग, त्याचा उद्देश तसंच वेगवेगळी स्पष्टीकरण यामध्ये विरोधाभास दिसून येतोय। या संदर्भात पुनर्विचार होणं गरजेचं आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। या अनुषंगाने विधानसभा सभापतींच्या दालनामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। सभागृहांमध्ये या विधेयकाविषयी पुरेशी चर्चा न झाल्याचा आरोप करीत काही सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। भीक मागण्याची प्रथा बंद करण्याचं उद्दिष्ट असलं तरी अशा पद्धतीनं जगणाऱ्या भिक्षकरी लोकांचं पुढे काय, हा प्रश्न देखील अद्याप अनुत्तरित आहे। त्यामुळे 13 तारखेच्या बैठकीत या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि बघत रहा डेली सिटी न्यूज।